वडीगोद्रीमध्ये पुन्हा तणाव वाढलाय। सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। मराठा आंदोलकांकडून रास्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मराठा आणि ओबीसी पुन्हा आमने-सामने आल्यानं इथला तणाव वाढलाय। सध्या पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय, मात्र तणाव पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। मराठा आंदोलकांकडून हा रास्ता रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अक्षय, सध्या काय परिस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच वडीगोद्री फाटा येथे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यामुळे तणाव निर्माण झालेला होता आणि त्यानंतरच मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्ग जो आहे तो रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वडीगोद्री फाट्याच्या अगदी जवळच हा रस्ता रोको करण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आंदोलकांनी केलेला आहे। आपण जर पाहिलं तर आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान आपण या रस्त्यावर जर बघितलं तर मराठा आंदोलकांची संख्या आताही रस्त्यावर मराठा आंदोलक उभा आहे आणि रस्ता रोको काही वेळापूर्वीच मराठा आंदोलकांनी जो आहे तो रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे। कुठेतरी मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने आंतरवाली सराटीत गेवराई आणि बीडचे मराठा बांधव जे ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते आणि ते आंतरवाली सराटीतून बीडच्या गेवराईच्या दिशेने रवाना होत असतानाच त्यांनी या सोलापूर धुळे महामार्गावर वडीगोद्रीच्या समोर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी असल्यानं वाहतूक सध्या सुरू आहे। पण वडीगोद्री आणि परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। अधूनमधून मराठा आणि ओबीसी जे आहे ते आमने सामने येताना पाहायला मिळतं आणि त्यामुळं कुठंतरी तणावाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। याच रस्त्यावर काही वेळापूर्वीच मराठा आंदोलकांनी जो आहे तो रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता। नक्कीच आकाश, आपण पाहतोय मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आलाय। वडीगोद्री फाट्यासमोर हे आंदोलन सुरू आहे।